जेवण बनवायचा कंटाळा आला आहे, पण काहीतरी गरमागरम, कम्फर्टिंग आणि झटपट बनणारं पाहिजेल आहे. तर ही वन पॉट रसम राईस रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते आणि चवीला एकदमच भन्नाट लागते. अर्धा वाटी तांदूळ घेतला आहे, त्याच्यात 1/4 कप तुरीची डाळ घालून 2 ते 3 वेळेस तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आणि 30 मिनिट पाणी घालून भिजत ठेवला आहे. कुकरमध्ये तेल घातलं आहे, जिरं, मोहरी, हिंगाची फोडणी दिली आहे. एक ड्राय चिली घातली आहे रेडवाली. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घातल्या आहे. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, धना पावडर आणि 1 चमचा रसम राईस जो मसाला आहे तो घातला आहे. त्यानंतर त्याच्यात भिजवलेले डाळ तांदूळ घातले आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यात 3 कप पाणी घातलं आहे. थोडासा गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि भरपूर सगळी वरतून कोथिंबीर घातली आहे आणि छान 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. छान 4 शिट्ट्या काढल्या आहे. कुकर गार झाल्यावर मस्तपैकी रसम राईस तयार आहे. खूप मस्त